मी गोरक्षकांना विनंती करतो 5 मिनिटं बोलायचे ते ऑर्डर हे चिखलला मागलेलं सगळी जागा अशा गायी तर एकही आमची म्हैस नाही. काल आमचे लोक या ठिकाणी येऊन गेलेले होते, परंतु कुठेही म्हशी आम्हाला मिळाल्या नाही. बरं, आम्ही आता म्हशी पाहिजेत म्हणून किती वेळा येऊन बसायचं? आमच्या 2-2 लाखाच्या म्हशी आहेत, त्या चांगल्या म्हशी आहेत त्या आमच्या. आणि आता पुण्यामध्ये म्हशी चरायला इथं कुरण कुठून तयार झाली शहरामध्ये चराव. आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा चरायला कुरण तयार नाही आहेत. आम्हाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनावर हिंडवता येत नाहीत. या म्हैसाना जातीच्या दुधाळ म्हैशी होत्या. 1.5 लाख रुपये किमती म्हैसी. हा 3-3 लाख रुपये किमतीच्या म्हैशी होत्या. मध्ये शेतकरी देशी गायला गोमाता मानतो, खिलारी गायला गोमाता मानतो, तो विकत नाही बिचारा. परंतु आता राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी दुधाळ जनावरं सुद्धा विकायला गेला तर वाहनं फोडली जातात, पोलीस स्टेशनला जनावरं जमा केली जातात, म्हैशी जमा केल्या जातात. आणि एकदा का पोलीस स्टेशनला ती जनावरं जमा झाली की मग ती जनावरं गोशाळेमध्ये जमा होतात. आणि मग गोशाळा त्याला दिवसाला 500 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असा चार्ज आकारते. आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं 1.5 वर्षानं आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावरं मागं घेऊन जाऊ शकत नाही. काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत. अगदी कन्हेरी मठाला, कोल्हापूरला आमच्या काळसिद्धेश्वर महाराजांनी चालवलेले गोशाळा चांगली आहे. मी आता द्वारकाधीश गोशाळा फुरसंगी या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 10 म्हैशी आणि 11 म्हैशी आणि 10 पाडशे अशी 21 जनावरं इथं जमा केलेली आहेत. आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे. दुर्दैव असं की यातली एकही म्हैस या जागेवरती नाही, एकही पाडसं इथं नाही. न्यायालयानं तर आदेश दिलेला आहे मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा. आम्ही आता मुद्देमाल न्यायला आलोया की बाबा न्यायालयाचा आदेश आहे, पोलीस आमच्या बरोबर आलेले आहेत, आम्हाला आमच्या म्हैशी द्या आणि म्हैशींची पाडसं द्या. तर आज इथं एकही म्हैस नाही, एकही पाडसं नाही. या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे, इथल्या जनावरं चिखलामध्ये राहत आहेत. आणि निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे की अशी जनावरं पोलीस स्टेशनला आणायची, परत गोशाळेत जमा करायची, परत त्याला भाडं लावायचं आणि परत ती जनावरं लंपास करायची, बाहेर विकायची. हे एक मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट कुठंतरी फोडलं पाहिजे. मी आयबन लोकमतचं आणि विलासजी तुमचं या राज्यातल्या लाखो शेतकऱ्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो की या जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही लावून धरला आणि खेड्यापाड्यातल्या गोट्यामध्ये शेणामुतामध्ये हात असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय देताय. ही भूमिका खऱ्या अर्थानं कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. ही मातीचा सन्मान करणारी ही बाब आहे आणि निश्चितपणानं सरकारनं याकडे आता तरी डोळं उघडावं. मी आदेश घेऊन आलो, इथं न्यायालयाचा आदेश घेऊन आलोय. मला पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस अधिकारी सांगायला लागले सगळ्या गायी तिथं आहेत, 7 गायी तिथं आहेत. म्हणजे ही किती मोठी साखळी खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. आणि साखळी हा शेतकरी तोडणार कसा? हातबल झालाय शेतकरी खरं बघितलं तर. आणि म्हणून मला वाटतं की मायबाप सरकार हो, तातडीनं राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक लावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि गोपालकाला वाचवा, हातभूत धंदा वाचवूया. अनेक तरुणाच्या हाताला काम दिलं जातं. मी इथं बघितला व्हिडिओ, ह्या म्हैशी ज्यावेळी पोलीस स्टेशनला आणल्या त्यावेळी त्याच्याकडे पैसे मागण्यात आलं, बिचाऱ्याकडे पैसे नव्हतं
आणि म्हणून त्याला जनावर हा सारखा मारला. अरे एवढं तुम्ही मारलं, हे आता न्यायालयानं सांगितलं ह्या म्हैशी शेतकऱ्याच्या आहेत, अधिकृत विकलेल्या आहेत, ह्या कापायला विकलेल्या नव्हत्या, ह्या दुभत्या म्हैशी होत्या, ह्या परत द्या. मग तुम्ही एवढा छळ का मांडला रे बाबा? का मारलं तुम्ही? ह्याचं काही उत्तर आहे का? आणि म्हणून निश्चितपणानं कायदा गोवंश हत्याबंदी आहे, हे म्हैशी अडवायला लागलेली आहेत. आणि आता आमच्या घरातल्या गायी, हे आमचं एक कसं आहे विलासजी, 2 गायी असल्या तर 4 गायी होतात. मग शेतकऱ्याचं ATM मशीन हे दुभत जनावर असतं, त्याला गरज पडल, तिची मुलगी आजारी पडली तो जनावर बाजारला घेऊन जातो, बायको आजारी पडली जनावर बाजारला घेऊन जातो, किंवा व्यापाऱ्याला विकतो, मुलाची फी शाळेची तकली जनावर विकतो. हे त्याचं ATM आहे, ते वर्षानुवर्ष चाललं या. परंतु आता हे आमचं सगळं बंद पडलं. माझ्या तुळजापूर गावामध्ये एका शेतकऱ्याची मुलगी आजारी होती, त्यानं भाकड गाय विकायला काढली. त्या गायीला 65,000 रुपयाला मागितले, परंतु व्यापाऱ्यानं सांगितलं बाबा आम्ही नेऊ शकत नाही, बाहेर अडवते ते. कालांतरानं ती गाय दावणीला मेली, लेखीचं पैसे त्याला भागवायला लागलं. आज वाहनवाला सुद्धा आमचं जनावर न्यायला येत नाही, तो म्हणतो वाहन माझं जप्त होतोय, मला मार बसतोया. म्हणजे अरे किती नुकसान! हे आर्थिक बजेट शेतकऱ्याचं कुठल्या कुठल्या बाजूने कोलमडायला लागलं याचा कुठंतरी आपण विचार करणार आहे का नाही? आणि विलासजी, मी बघितलं, मी चांगले गोरक्षक आहेत, चांगलं काम करत आहेत, देशीवान वाचवत आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु काय गोरक्षकांनी शहरामध्ये कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं असं ऑफिस काढली ती. अरे गायी आमच्या शेतात, गायी आमच्या गावात, म्हशी आमच्या गावात, वैरण आम्ही आणतोया, आमचं घरदार त्याला चारा पाणी घालतोया, धारा आम्ही काढतोय, शान आम्ही काढतोया, आणि तुमची कॉर्पोरेट क्षेत्रासारखी ऑफिस कशाला पाहिजे ते रे बाबा? काय गरज आहे रे? तुम्ही बी गया घ्या रे, पाळा, गोट करा, तुम्हाला समजल काय आहे ते. आणि म्हणून खरंच शेतकरी त्रासलाय, कंटाळलाय. गावागावातला शेतकरी आम्हाला आणून जाब विचारतो, या तुम्ही शेतकरी नेते आहात, तुम्ही आमचा गोठा वाचवणार आहे का नाही, हा जाब विचारायला लागला.